तर या ठिकाणी या भेंड्या आलेल्या आहेत. या झाडाला बघा किती आले, दोन दोन त्या कच्च्या झाडाला पण आहेत. सो ह्या मी काढून घेते. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता आता सरांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी जे मागे झाडे लावलेले आहेत ते वांग्याचे वगैरे ते तुम्हाला मी दाखवणार आहे कसे झालेले आहेत. आणि माझ्या आईने मागच्या वेळेला हे भेंडीच्या बिया लावलेल्या, त्याचे झाडं आलेले आहेत, त्याला भेंड्या आलेल्या आहेत. तसं त्या मी भेंड्या आता काढून घेणार आहे. चला हा तर या ठिकाणी या भेंड्या आलेल्या आहेत. ह्या झाडाला बघा तुम्ही किती आले आहेत, दोन दोन त्या तिकडच्या झाडाला पण आले आहेत. सो ह्या मी काढून घेते. आळूची पानं तर बघा, एक पान केवढं आहे. मिरच्या पण काढायच्या आहेत मला. कारलं पण आलंय, पण ते पिवळं कसं काय पडलं काय माहिती. हे छोटं आहे, हे पण आहे, आणि इथलं पिवळं पडले, ते एक छोटं आहे. तर ही मिरच्याची झाडे आहेत त्या मी दिवाळीच्या आधी लावलेले आहेत, त्यामुळे त्याला भरपूर मिरच्या येऊन गेल्या आहेत. आता त्याचा हार आहे तो कमी होत आला आहे, थोड्याफारच मिरच्या येतात. आणि बाकीचा आळूच्या वडीची पाने मी छोटे छोटे गड्डे आणलेले वराड्यातून, म्हणजे माझ्या माहेराहून, आणि ते आता खूपच मोठे झाले. आणि आता तर त्याला इतकी पानं आलेत की असं वाटतं ते काढून टाकावीत, जास्त झालेत पानं. आणि भेंड्या आहेत ते माझ्या आईने मध्ये आलेली त्यावेळेला त्याने ते झाडे लावलेली, म्हणजे ॲक्च्युअली बी लावलेलं, त्याचे 4-5 झाडंच आलेले आहेत, बाकीचे नाहीत आलेले. आणि तिने कारल्याचे बी, म्हणजे मी बाजारातून आणलं कारलं असताना ते पिकलं होतं, सो त्याचे बी होते ते मग आईने लावलेले. सो त्याचे 3-4 वेल आलेले आहेत, खूप छान वेल आलेले आहेत त्याला. कारलेही आता चांगले यायला लागलेले आहेत. आणि आता या ठिकाणी मी अगोदर माझ्या इथे मिरच्या काढायच्या चाललेल्या आहेत. मिरच्या तर काय मी सारख्याच तोडत असते, लागेल तशा सारख्या मागे जाते आणि घेऊन येते. आणि आज भेंडी आलेल्या होत्या, ज्या मोठ्या मोठ्या झाल्या होत्या, म्हटलं आता काढून घ्याव्यात, कारण की जास्त दिवस ठेवले की त्या जून होतात, म्हणून मी आता त्याही काढून घेणार होते. भेंडी अशी सहज कट होत नाही म्हणून मी कैची घेऊन गेलेली भेंडी काढायला. स्वतः इथे मी भेंड्या इथे काढून घेत आहे. या साईडला मी वांग्याचे रोपही लावले आहेत बॅक साईडला, जे आता ह्या भेंड्याच्या झाडामुळे दिसत नाही, त्याच्या मागे सुद्धा आहेत आणि साईडला सुद्धा आहेत. जे जागा दिसेल तिथे मी लावून घेतलेले आहेत, पावसाळा सुरू झाला त्यावेळेलाच. आणि आता ते बऱ्यापैकी मोठे झाले आहेत, त्याला फुलंही यायला लागलेत, पण एवढेही अजून नाहीत, छोटे छोटे झाडं आहेत. त्याला वांग्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओमध्ये. सो ॲक्च्युली मला जास्त काही शेतीची आवड नाही आहे, पण हे घराजवळ जागा आहे म्हणून मग म्हटलं काही ना काहीतरी लावावं. सो त्यासाठी मी लावलेले आहेत. बाकीची झाडे लावले की ते खूपच मोठे होतात आणि मग पसारा होतो जास्त, त्यामुळे मी छोटे छोटे लावलेले आहेत झाडं. गवतीच्याही मी 2 ठिकाणी लावले आहे. आणि ॲक्च्युली पहिल्यांदाही ह्या मिरचीची झाडे लावलेली त्यावेळेला पण मी वांग्याची झाडे पण लावलेली, पण त्यावेळेला ते घुशीने एकही झाड ठेवलं नाही, सगळी झाडं असेच निघून गेलेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा झाडे लावलेले आहेत वांग्याचे, आणि ते आता छान आलेले आहेत. गवतीच्या पण ह्या अगोदर पण लावलेला, पण तो पण घुशीने खाऊन टाकला होता. मग नंतर मी पुन्हा लावला, तर दोन्ही झाडे जगलेले आहेत. असंच मी म्हणजे करत करत झाडे जगवलेले आहेत कशी तरी, कारण आमच्या इथे घरामागे घुस आहेत आणि एक नाही जास्त आहेत, तर ते झाडेच येऊन देत नाहीत. मग आता बऱ्यापैकी तरी झाडे आलेली आहेत. त्यासोबत मी पावटा पण लावलेला आहे आणि काकडी पण लावली, पण ते सगळ्याचेच वेल काय एवढे आलेले नाहीत, आलेत थोडे छोटे छोटे आहेत अजून. आणि काकडीचं पण 1-2 वेल आलेले आहेत, पण त्याला वाढच नाही, काय माहिती मग त्याला काय झाले. बघूया स्वतः केवढं येतं ते. आणि या ठिकाणी आता मी मिरच्या वगैरे तोडून घेते, सगळ्या जिथे लाल असतील त्याही घेतलेल्या आहेत आणि ग्रीन कलरच्याही घेतलेल्या आहेत. इथे आहेत हे वांग्याची झाडं, तर त्यामध्ये मध्ये गवत पण उगवलंय. इथलं एक झाड मेलं, ही सारखी काठी पडते हिच्यावरती म्हणून. इथे आहे कलिंगडाचा वेल, टरबूज.
ही आहेत वांग्याची रोपं. ही केवढं मोठं झालं हे वालं. इकडे पण आहेत. इथे 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 सगळंच आता मोठं मोठं व्हायला लागले, त्यामुळे आता अडचण होईना म्हणजे बरं. पक्षी ओरडतायत. आणि मी हिरव्या मिरच्या लाल मिरच्या मध्ये काढत असते. भेंड्या एवढ्या सापडल्या आहेत आमच्या दोघांसाठी होईल भाजी. वरत काही शाळेत गेलेलं आहे आणि मिरच्या पण मी लागेल तशाच काढते, तेव्हा मग जास्त नाही काढलेल्या. कारली पण आलेत, पण म्हटलं आता सगळं लगेच काढून नको ठेवायला. जेव्हा बनवायचं आहे तेव्हा ताजं ताजं काढायचं आणि बनवायचं. सो हे भेंड्या मी आता बनवणार आहे. ते मी भेंडी कट करून घेतलेल्या बघू शकता किती छान कवळे आहेत, बिना केमिकलच्या आहेत. फक्त एकच भेंडी ती जून होती, बाकी सर्व अशा छान कवळ्या आहेत. आता हे मी आधी भाजून घेणार आणि मग ह्याची भाजी बनवणार. म्हणजे फक्त काय लसूण मिरची वगैरे टाकून फोडणी द्यायची. बनवलेली भेंडीची भाजी आहे, ती डब्याला घेतलेली आहे, डब्बा भरलेला आहे. ते दुकानात आल्यानंतर मग थोड्या वेळानं मी इथे जेवण केलेलं आहे. भेंडी बघू शकता तुम्ही मी बनवलेली आहे. तर दुकानात आल्यानंतर माझी स्वतःची अशी कामे चालू होतात जी रोज पेंडिंगचे असतात. तर या ठिकाणी हा ब्लाऊज आहे तो म्हणजे माझे एक कस्टमर आहेत रेग्युलरचे, त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता, त्यामुळे त्यांनी 2 ब्लाऊज शिवाय दिलेले आणि त्यांच्या मुलीचाही एक अरीवर्कचा ब्लाऊज होता, जो ऑलरेडी माझा झालेला आहे अरीवर्क वगैरे करून, आणि आता ह्यांचा ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. सो त्यांना साखरपुड्यासाठी हे ब्लाऊज पाहिजे होते, सो ते ब्लाऊज मी आता शिवून घेत आहे पटापट. तर या ठिकाणी बघू शकता माझा हा ब्लाऊज आहे तो इथे कंप्लीट झाला आहे. ॲक्च्युली हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे, तो साडीवरती मॅचिंग नाही घेतलेला त्यांनी, क्रॉस मॅचिंग घेतलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये. कारण साडी आहे खाली असा हा पिस्ता कलर दिसतोय ना पोपटी, त्या टाईपमध्ये आहे. आणि तो ब्लाऊजही मला त्याने दिलेला, कारण की त्याचं फक्त पायपिंग या पिंक कलरच्या ब्लाऊजला यूज करायचं होतं ह्याचं. सो त्यामुळे मग मी हे आता हा ब्लाऊज त्याने पुन्हा कधीतरी शिवणार आहेत म्हणलेल्या, त्यातपुढं त्यांना तो पिंकच पाहिजे होता कॉन्ट्रास्ट घालण्यासाठी. आणि त्यांच्या दुसऱ्या एका साडीवरती एक ब्लाऊज होता, तोही कॉन्ट्रास्टमध्ये पिंकच होता. तिथे तुम्ही बघू शकता तोही मी शिवलेला आहे. दोन्ही ब्लाऊज म्हणजे इथे तयार झालेले आहेत. आणि त्यांची मुलगी आहे ती ब्लाऊज न्यायला येणार होती, त्यामुळे मी हा गडबडीत एक ब्लाऊज पूर्ण आधी केला होता आणि एक आज सकाळ सकाळी कंप्लीट केलं आहे आल्यानंतर लगेच दुपारपर्यंत, कारण ती बोललेली 4 वाजेपर्यंत येणार आहे. आणि हा त्यांच्या मुलीचा आहे अरीवर्कचा ब्लाऊज. याचे मी वर्कचे ब्लाऊजचे 2000 रुपये घेतलेले आहेत आणि स्टिचिंगचे 500 असे 2500 रुपये ह्या एका ब्लाऊजचे घेतलेले आहेत. कसं वर्क झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा सुद्धा ब्लाऊज पिंक कलरचाच आहे. सो तिन्ही ब्लाऊज ह्यांचे पिंक कलरचेच होते ना, हे तिन्ही ब्लाऊज माझे कंप्लीट झालेले आहेत. त्यांची मुलगी आहे ते थोड्या वेळाने न्यायला येईलच, त्यापर्यंत म्हटलं सगळं हे कंप्लीट करून व्यवस्थित ठेवावं. तर ह्या ठिकाणी बघू शकता हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. हे तिन्ही ब्लाऊज पिंक हे आता मी कंप्लीट केले आहेत. जे साधे ब्लाऊज आहेत कटोरीचे त्याचे 250 रुपये घेतलेले आहे शिलाई. ब्लाऊज शिवल्यानंतर मी काही ब्लाऊज शूट केला नव्हता, त्यानंतर मी ड्रेस फिटिंगला आले, ते ड्रेस फिटिंग वगैरे केले आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी. आत्ता झालं जस्ट, अजून चहा वगैरे घ्यायचा आहे. त्याने बनवला आहे आज ब्लॅक टी, गवती चहा टाकून. पुन्हा चहा देते, पकडा चहा. कुठं बघ गरम आहे. गरम नाही, ईमेल आहे. गवती चहाचा चहा बनवणार आहे भरीत. आणि हे मोठं वांगं मी घेतलेलं आहे, त्यात मी भाजून घेणार आहे. एक साईडला वांगं भाजून घेणार आहे आणि एका साईडला मी भाकरी बनवून घेणार आहे. भाजायला ठेवलं. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरलेला आहे. आता याच्या भाकरी बनवल्या त्याच तव्यामध्ये मी बनवणार आहे भरीत. म्हणजे पिल्लूला आवडतं आहे की नाही, आवडतं ना तुला? भरत आवडतं कसं? हो, आत्ताच भरत क्लासवरून आलेला आहे की नाही. तोंड कशी करते ती म्हणून आली आहे त्याच्या मागणं नव्हती मगाशी.
कशी मान कांदा अगोदर भाजून द्यायचा. तर इथं मी बनवत होते भरीत. म्हणजे मी वांग भाजून घेतलेलं त्याच्या आतमध्ये आळी होती आणि वरून तर वांग होतं, पण मी ते फेकून दिलं. आता काय बनवू? आता मी त्याची वेगळी रेसिपी करते काहीतरी. वांग कॅन्सल. चटणी थांब जरा. चटणीमध्ये मीठ हो बघायचं, थोडीशी हळद, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. मांडीवर बसली म्हणून वरनं खाऊ दिला होय तुला, होय का? होय. इथे माझं छोट छोट म्हणजे माद्या बनवून झालेला आहे. सिंपल अशी रेसिपी. पप्पांच्या जाग्यावर जाऊन पप्पाने बसायला टाकल्या स्वतःला आणि बसली जाऊन. तुम्हाला काय नको म्हटलं का? इथं आहे की चटणी घे की. जेव्हा बसलोय म्हणून चिप्सच्या मागे लागले तिला त्या चिप्स. अयो चिप्स पाहिजे चिप्स. अयो कसं कसं खाते आगाव हाताला धरून. कुरकुरीत खाते. म्हणू काय खाते? आवडलं काय लागून घेतले? बटाटे. ह्या पोराला एक चिप्स आवडतो म्हणून तिला बी आवडतं. खाऊ आपली खाल 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 खा. ती बघ पप्पांच्या मागे द्या म्हणते अजून. मला नाही दिलंस ते ग्रीनवाला दे. आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि मला भांडी घासायची, पण आमच्याकडे पाणी संपले. सो मी ह्या पातेल्यात आणि इथे पाणी घेतले आणि भांडी काही जास्त नाही आहे, थोडीच आहे, ती घासून घेणार आहे. तर हा एक ब्लाऊज आहे जो स्लीवलेस आहे आणि याचे एवढे स्लीव्ज आहेत फक्त, बघू शकता. सो हा स्लीवलेस ब्लाऊज आहे. ह्याला आपल्याला स्लीव्ज जॉईन करायचे आहेत. आणि हा एका कस्टमरचा ब्लाऊज आहे. त्यांनी ह्याच्यासोबत स्लीव्ज भेटल्या होत्या, त्या एकदम छोट्या होत्या आणि त्या क्रॉस होत्या, ते बघू शकता एवढ्याच होत्या. आणि हा आहे तो साडीचा काट आहे, म्हणजे जी साडी होती त्यावरती त्यांनी हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणला आहे. आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे ह्या स्लीव्ज आहेत ते ह्या ब्लाऊजचे आहेत. आणि ह्या ब्लाऊजला ह्या खाली साडीची काट लावलेले आहेत. आणि हे स्लीव्ज आहेत ते खूपच क्रॉस होत्या, त्यासाठी मी ते जॉईंट दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता कापड बरोबर पुरत नव्हतं मला, सो मी ते जॉईंट दिले. आणि हे काटाचं कापड लावून ह्याच्या एल्बो स्लीव्ज तयार केलेले आहेत. तर ह्या स्लीव्ज होत्या ह्या ब्लाऊजला जॉईन करायच्या, त्यासाठी मी हे इथं पट्टी दुमडलेली आहे ती काढून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी ह्याला ह्या स्लीव्ज अटॅच करणार आहे. सो बघूया हा ब्लाऊज पुढे जाऊन कसा बनतोय ते. अर्धा किलो खेकडे घेतले. तर आता या ठिकाणी संध्याकाळी मी घरी आल्यानंतर ॲक्च्युली बाकीचे कामं केलेले, पण ते सगळं काही शूट घेतलं नव्हतं. आणि म्हणून आहे ती मला कशी मस्का मारताय बघा, कारण तिला पाहिजे होतं चिकन आणि आहोने चिकन आणून दिलेलं वरदसाठी. वरदला खेकडे आवडत नाही, मला बोललेलं खेकडे आणलेले. सो ते खेकडे आमच्यासाठी, पण मग वरद खात का नाही, मग त्यासाठी चिकन आणलेलं. आणि ते चिकनला खूप हिला पण खूप आवडतं, त्यामुळे ही कशी मला मस्का मारते बघा चिकन पाहिजे म्हणून.
आणि मला ना खूप दिवसापासून सर्दी आहे आणि आत्ता पण आहे. 3 आठवडे झालं मला सर्दीचा त्रास होते. का होतोय ते मला पण माहिती नाही. मी भिजलेली तर अजिबात नाही, पाणी पण चेंज झालेलं नाही, तरी पण मला सर्दीचा त्रास होतो. रोज शिंका वगैरे येत आहेत, नाकजाम होते, नाक गळते आणि वैताग आला आहे त्या सर्दीचा. खरं तर काय करायचं तेच मला कळना झाले. कोणाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्की प्लीज. तर या ठिकाणी हे एका कस्टमरच्या 3 साड्या होत्या, त्याचे 3 ब्लाऊजही होते. जो मी आत्ता मगाशी एक दाखवला, जो त्याने स्लीवलेस आणलेला, त्याला बाह्या इथे फक्त लावल्या होत्या मी. हे ते हा तुम्ही बघू शकता, हा मगाशी दाखवला आहे. आणि त्याचेच 2 ब्लाऊज आहेत, तेही मी ते शिवून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी हा स्लीवलेस ब्लाऊज होता, त्याला एल्बो स्लीव्सपर्यंत स्लीव्ज लावून तयार केलेला आहे फक्त. बाकी काय रेडीच होता ब्लाऊज हा. आणि दुसरे ब्लाऊज आहेत तेही मी शिवलेले आहेत, त्यांचे 2 ब्लाऊज. इथे बॅक हुक होता आणि इथे मी पेन लावलेली, कारण ते सारखंच हुक निघत होते म्हणून. स्वतःही त्यांना द्यायचं आहे, एका पिशवीत भरून ठेवा म्हटलं, म्हणून मग आता इथे मी प्रत्येक त्यांचे ब्लाऊज आहेत ते बघून घेत आहे. हा दुसरा ब्लाऊज होता जो पिंक साडीवरचा होता. ह्यांचे 2 पीस कटोरीचे ब्लाऊज आहेत सगळे आणि ह्यांना आरीवर्क ह्या स्वतः करतात, त्यामुळे मग त्या फक्त इथे त्यांनी डिझाईन करायला सांगितलेली, अशी कट देऊन वर्कची. सो तिथे त्या हँगिंग वगैरे करणार होत्या. बॅकला पण म्हणलेले सिम्पलच ठेवा, मी काहीतरी करते, त्यामुळे मग इथे मी सिम्पलच ठेवले. ह्याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. ज्याची स्लीव्ज लावली त्याची 100 घेतली. आणि हा आरीवर्कचा ब्लाऊज आहे जो त्यांनीच आरीवर्क केलेला आहे, फक्त त्याची शिलाई मी घेतलेली आहे. आरीवर्कचे ब्लाऊज शिवायला शिलाई 500 रुपये आहे. आहोंच्या मित्राची बायको असल्यामुळे मी ह्याचे थोडे कमी घेतले होते. आणि हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे, किती छान स्टिच झालेलं आहे बघू शकता. कारण की वर्कला पूर्णपणे फिनिशिंग देऊन स्टिच करणं सोपं नसतं. अजिबात म्हणजे काहीच इकडे तिकडे न करता पूर्ण प्रॉपर डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे. आणि ही आलेली आहे. त्याने बॅकला काही जास्त नव्हतं केलं, स्लीव्जला फक्त जरा केलेलं हेवी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान होते डिझाईन. त्यांचे तिन्ही ब्लाऊज हे कम्प्लीट झाले होते आणि कम्प्लीट झाल्यानंतर मी व्हिडिओज करून घेतले होते, बिकॉज असावेत म्हणून आपल्याकडे, आपण कसं स्टिच केलं आहे त्याच्यासाठी. आणि नंतर मग मी हे एका पिशवीमध्ये त्यांच्या वरून ठेवलेले, कारण की त्यांना द्यायला बरं पडेल. इकडे तिकडे मी ठेवत नाही, वर तर लावून अजिबात ठेवत नाही, कारण धूळ वगैरे बसते, त्यामुळे मी लगेच पॅक करून ठेवते. नेक्स्ट डेला इथे ॲक्च्युली मला तर जायचं नव्हतं, पण आहू म्हणले चल, म्हणून आम्ही निघालेलो आहूंच्या मावशीच्या इकडे, कारण त्यांचे मुलगा एक्सपायर झाले आणि त्यांचे वर्ष होतं 3रं. सो मामी आणि मामा जाणार होते, पण ते आहू बोलले चल आपण पण जाऊया. शनिवार होता, मग शनिवारचं जास्त काही गिराईक नसतं, म्हणून मग म्हटलं जाऊया. ऑफ डे असतो आमचा खरं तर, पण आम्ही सुट्टी कधीच घेत नाही. आणि त्या दिवशी मी काहीच शूट करणार नव्हते, पण वरदला सायकल हवी होती आणि ती त्याने घ्यायलाच लावली, त्यामुळे मी हा ब्लॉग थोडासा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ म्हणून शूट घेतला होता. आणि मुलाने कशात काही नसताना फुकटचे आमचे 9-10 रुपये घालवलेले आहेत. गेलेलो एका कामासाठी आणि केलं दुसरंच काम. तर इथं आम्ही वरदला सायकल घेऊन आलेलो आहोत आणि आता त्याच्या सायकलचं पूजन वगैरे करून घ्यायचं आहे. एवढं काय करते. दिसतेस आपलीच गाडी आहे, आपलीच बट्टी. चांगला आहे, पैसे कमी तर जाणार, पैसे कमी जाणार. स्वतःचा फोटो काढता. तुझी एक्साइटमेंट सायकल चालवायची. काढ काढ, ओपनिंग कर त्याचं, काढ. पोर्ट्रेट मध्ये भारी आहेत. उद्घाटन रेबिन बांधायची ती का कट केली. रिबिन बांधाय पाहिजे ती काय. ते नको काढू, राहू दे, ते राहू दे बा, जिथं अडचण वाटते तेच काढ. असं ते लय कड काढलाय का. आता बकर बकर तुझी बकरे वराडल्या का वाजते. असा कसला आवाज येतोय. बघू दे मला, सांगतो पप्पांना सायकल घेणार नाही, नाही ते तसंच ठेवायचंय म्हणले ते. मी या नोटवर एंड करताय. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका. थँक्स फॉर वॉचिंग.